मंडळी, केंद्र सरकार देशभरातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असते. यापैकी सरकार विविध प्रकारच्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या जातात. यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून केंद्र सरकार गरीब लोकांना मोफत रेशन देते. सरकार सर्व शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन योजनेअंतर्गत रेशन पुरवते. मात्र आता यात मोठा बदल झाला आहे. पूर्वी सरकार शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ देत असे. मात्र आता सरकारच्या नव्या नियमानुसार मोफत तांदूळ देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. मोफत तांदूळाऐवजी आता सरकार 9 जीवनावश्यक गोष्टी देणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत देशातील 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. ज्यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे. आता सरकार रेशन कार्ड धारकांना मोफत तांदूळाऐवजी 9 जीवनावश्यक गोष्टी देणार आहेत. ज्यामध्ये गहू, डाळ, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले याचा समावेश आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारण्यात मदत होईल अशी सरकारची अपेक्षा आहे. तर या नवीन निर्णयामुळे रेशन कार्ड धारकांना तांदूळाऐवजी गहू, डाळ, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले या वस्तू मिळणार असल्याची नवीन अपडेट माहिती समोर येत आहेत. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या नवनवीन अपडेट माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करून नक्की ठेवा.